तयारी झालेली आहे माझी. बॅग घेऊया आपण. कुठली घेऊ? कुठली? आय थिंक ही ठीक आहे. नेहमीप्रमाणे इथे आलेलो. इथे आपला पराठा रेडी आहे, तर त्यांना देते मी आता खायला. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि इथे बघा सकाळचं आज वातावरण कसं आहे. तर चला, मी इथं आता दिवाबत्ती वगैरे केलेली आहे आणि घराची क्लिनिंग वगैरे केली. आता बनवते मी पराठे नाश्त्यामध्ये. तर कसे बनवते तेच तुम्हाला दाखवते मी. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, पीठ मळून ठेवलेलं आहे. आता चला याची प्रोसेस चालू करू. मी पहिले असं आधी मॅश करून घेऊ आपण. तर हे सर्व मी आधी मॅश करून घेते. तर इथे एक मी पेस्ट बनवली. त्याच्यामध्ये आहे लसूण, आला, मिरची आणि काली मिरी आणि थोडीशी मेथी, 1-2 दाणे. आता एक मसाला तयार करायचा आहे आपल्याला. त्यासाठी घेऊया आपण तेल. हा, तेल गरम होईपर्यंत असंच ठेवायचं आहे. आता ही बनवलेली पेस्ट टाकूया याच्यामध्ये. तर याच्यात मी नंतर कोथिंबीर आणि जिरा पण घेतला थोडा ठेचायला. आता ही चांगली परतून द्यायची. याच्यात थोडा हिंग पण टाकायचा आहे. आता याच्यामध्ये टाकू आपण हळद, मसाला, मीठ आपण उकडताना टाकलेलं आहे, त्यामुळे आता टाकायची गरज नाही. आपला मसाला तर शिजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकू हा मॅश केलेला पोटॅटो. आणि हे आता मस्त असं मिश्रण मिक्स करून घेऊ. तर चला मिक्स करून झाल्यावर अशा प्रकारचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे आता थंड ठेवायला बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपण पराठ्याची तयारी करूया, चपाती करूया एक. पंजाबी स्टाईलमध्ये बनवते पराठा, जाडा
दडा. पराठा. हो पलटला. किती मोठा पंजाबी स्टाईलमध्ये बनवलेला आहे मी पराठा हा. हां, आणि याच्यावर टाकलंय आपण घी, देसी घी. आता एका बाजूने आपण शिजवलं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आता शिजवून घेऊ. तर इथे आपला पराठा रेडी आहे, तर त्यांना देते मी आता खायला नाश्ता. इथे बनवते आता सिनो हॉट चॉकलेट. बस बस. आता काय करशील? हा हॉट चॉकलेट. दूध गरम झालेला आहे. किती टाकणार आहेस? 1 चम्मच. बघू कसं लागते. दुधाच्या वर टाकते. मस्त आहे. किशीर का एवढा झाला झाला हो. तर असा सिनोने आता हॉट चॉकलेट्स बनवले आहे, त्याला पियाला नीट कर. तर आता मी त्याला टिफिनला पराठा बनवते, तोपर्यंत हा आता हॉट चॉकलेट पिईल. पराठा झाला त्याचा खाऊन. झाला सिनो?
तर इथे आता सिनोची तयारी केली मी आणि चालले त्याला घेऊन. जायचं. चल जायचं का खाली? थांबायचं आहे. मग चल ये. शूज घातलं. चल ये. ते जेवायला बघा मी काय बनवलं आहे. मुल्याची भाजी, ते आहे भात, ते आहे आपली तिखट डाळ, इथे पापड आणि इथे भाकरी आणि चपाती पण आहे. त्या पॉटमध्ये ठेवले चपाती आणि पराठा आहे. असाच आपला मेनू आहे. ते डाळ होतं आहे, भात पण होते. भात असं गरमागरम झालं की मग आम्ही जेवायला घेऊ. चला. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि बाहेरचं वातावरण बघा कसं आहे. आणि आता माझं असं ठरलं आहे की जेवण आज बनवायचं नाही आहे आणि मला उलव्याला पण जायचं आहे. पण त्या अगोदर थोडा टाईम आहे, कारण सिनो आला का त्याला ट्युशनला सोडेन, त्याच्यानंतरच मी जाईन. तर ही अलमारी आपली ओल्डवाली ही मला रचायची आहे, कारण त्या नवीन अलमारीमध्ये मी साड्या ठेवल्यात, तर इथे ड्रेस सर्व ठेवायचे आहेत मला. तर इकडे पसारा खूप झालेला आहे बघा त्या दिवशीचं. तर ही मी आता कंप्लीट करते. तर चला सर्व आता जुळवून घेते. अगोदर सर्व काढते कपडे. इथे अलमारी माझी जुळून झालेली आहे. तर याच्यामध्ये या अलमारीमध्ये पण आपल्याला या साड्या भेटल्यात. तर आत्ता माझ्याकडे फक्त 15 मिनटं आहेत आणि 15 मिनटामध्ये मला सर्व उरकून आता उल्हासनगरमध्ये जायचं आहे. तर तिकडे थोडी देवीची शॉपिंग करायची आहे, त्यासाठी जायचं आहे. तर फक्त माझ्याकडे आता 10 मिनटं आता राहिलेले आहेत. 15 मिनटं पण नाही, 10 मिनटं राहिलेले. 10 मिनटामध्ये मला ही भांडी घासायची आहेत, इकडचा क्लीन करायचं आहे, स्वतःची तयारी करायची आहे आणि दिवाबत्ती करायची. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर इथे आता माझी किचनची क्लिनिंग झालेली आहे, दिवाबत्ती पण झालेली आहे आणि मी जाते आता तयारीला. तयारी झालेली आहे माझी. बॅग घेऊया आपण. कुठली घेऊ? कुठली? आय थिंक ही ठीक आहे. येस. आणि अशी माझी तयारी झालेली आहे आता. आणि आता त्यांचीच मी वाट बघ. तर 6 वाजून 7 मिनटं झालेली आहेत आणि माझी सर्व तयारी रेडी आहे आणि त्यांचीच मी आता वाट बघते. स्वीटीची पण काही तयारी झाली नाही अजून, होते. तर चला आता गेल्यावर तिकडे दाखवते कसं काय ते. माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आता आम्ही उलिव्यामध्ये इथे पोचलेलो आहोत. तर पहिले आम्ही भाजी आणायलाच जाणार आहोत, कारण गाडीमध्ये ती टाकून द्यायची आहे मला, भाजी आणि फलं. तर चला नेहमीप्रमाणे इथे आलेलो. मँगो पण आहे. फलं घेतलेले आहेत, आता भाजी घ्यायला जाऊ. तिथं फुलं पण आहेत, पण नंतर हां. या आमची काकू इथं बघा कशी शायनिंग मारताय. अरे योकून झुंडेले मदिनाला. हां खा जाऊ, अजून खा जाऊ. ठीक, त्याच्या शिस्तीने सब्जी घेतली. आता तीच ती घरी जाऊन खाईन, न दुसऱ्यांना देईन. आवडीवर अशी शिंगा येतात ते का रातभर बसतील आणि खाईल. काय असं बघताय. बाबा पूर्ण दुकानच घेतलंय काकून. बाबा बोय
भाज्या आणि फ्रुट्स वगैरे घेऊन झालंय. आता चालत आम्ही कपड्यांची शॉपिंग. इथे या ताईंचं ना बाहेरच दुकान आहे आणि याच्यामध्ये रॉयल्स कलेक्शनच्या समोर असा दुकान आहे आणि मस्त असे क्यूटचे असे खेळ त्यांची आज घाई आहे म्हणून आता म्हणजे लावतात ते, त्यामुळे असं सर्व गडबड आहे. राहू दे. तर आता आमची शॉपिंग झाली आणि आम्ही आलो तिथे पाणीपुरी खायला. इथे आल्यावर इथेच येतं पाणीपुरी आणि इथे बघा ना कसं लाल लाल कलेक्शन सगळं लावलंय. क्रिसमस आता जवळ आली तर झालो आणि आम्हाला बघा कोण भेटलाय. हे आहे पक्का धोकेबाज. उलव्यामध्येच आलेला तरी आम्हाला घेऊन नाही आला. तुम्हाला बोललो जा सावकाश जा. चला आता आम्ही निघलो इथून आता.